नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्या दौऱ्याची सुरुवात केली आहे, टप्प्याची सुरुवात झालेली आहे। दौरा सुरू होतोय 1 डिसेंबर पासून। 1 डिसेंबर पासून जालन्याला कार्यक्रम आहे मोठा। अंबड आंतरवाली इथं आंतरवालीला मुक्काम। सकाळी 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर लाडसांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव थोडा हळू सांगा। जालना दुपारी 1 वाजता। पुन्हा सांगू का? 2 डिसेंबरला लाडसांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जिल्हा जालना। 2 डिसेंबरला कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तिसरा दिवस 3 डिसेंबर चाळीसगाव जिल्हा जळगाव खानदेश। 3 डिसेंबर धुळे जिल्हा धुळे। 3 डिसेंबर जळगाव जिल्हा जळगाव। चौथा दिवस 4 डिसेंबर मुक्ताईनगर जिल्हा जालना जिल्हा जळगाव। 4 डिसेंबर मलकापूर जिल्हा बुलढाणा। 4 डिसेंबर खामगाव जिल्हा अकोला। 4 डिसेंबर शेगाव। दिवस 5वा 5 डिसेंबर चरणगाव पातूर जिल्हा अकोला। 5 डिसेंबर काटा वाशिम जिल्हा वाशिम। 5 डिसेंबर हिंगोली। दिवस 6वा 6 डिसेंबर डिग्रज जिल्हा हिंगोली। 6 डिसेंबर पुसद जिल्हा यवतमाळ। 6 डिसेंबर पोरडून महागाव यवतमाळ। पोंडूर यवतमाळ जिल्हा। 6 डिसेंबर माहूरगड। दिवस 7वा 7 डिसेंबर उमरखेड जिल्हा यवतमाळ। 7 डिसेंबर वारंगा फाटा जिल्हा हिंगोली। 7 डिसेंबर नांदेड। दिवस 8वा 8 डिसेंबर जिजाऊनगर जिल्हा नांदेड। 8 डिसेंबर मारताळा लोहा नांदेड। 8 डिसेंबर नरशी जिल्हा नांदेड। 8 डिसेंबर कंधार। 9वा दिवस 9 डिसेंबर जामगाव जळकोट जिल्हा लातूर। 9 डिसेंबर उदगीर जिल्हा लातूर। 9 डिसेंबर निलंगा जिल्हा लातूर। दिवस 10वा 10 डिसेंबर औसा जिल्हा लातूर। 10 डिसेंबर टेंबी। 10 डिसेंबर किल्लारी औसा लातूर। 10 डिसेंबर औंढा उमरगा जिल्हा धाराशिव। 10 डिसेंबर रात्री 5 वाजता सायंकाळी 5 वाजता उमरगा जिल्हा धाराशिव। 11वा दिवस 11 डिसेंबर लोहारा जिल्हा धाराशिव। 11 डिसेंबर मुरुड जिल्हा लातूर। 11 डिसेंबर आंबेजोगाई जिल्हा बीड। 12 डिसेंबर 12वा दिवस 12 डिसेंबर बोरी सावरगाव बीड जिल्हा। 12 डिसेंबर धारूर
जिल्हा बीड 12 डिसेंबर. माऊली फाटा माजलगाव 12 डिसेंबर. टाकरवन मार्गे आंतरवाली. हा असा बांधवांना 12 दिवसाचा दौरा. 12 तारखेला परत अंतरवाली. हो, परत अंतरवालीला 12 तारखेला आपण असा निवेदित दौरा गाठी भेटीचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतचा ठरलेला आहे. मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतं. फक्त एकच विनंती, आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा यांनी एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. एकजूट दाखवा. गोरगरिबांच्या घराच्या लेकरातलं कोणाचं तरी कल्याण व्हायचंय आणि ते करण्यासाठी आपली शांततेत शक्ती एकत्र करा, ही सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा 1 डिसेंबर पासून जालना इथून सुरुवात होत दौऱ्याची सुरुवात आणि कोलते पिंपळगाव इथूनही तो शुभारंभ हुतात्मा स्मारकाहून केला जाणार आहे. त्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपली एकजूट आपल्या लेकरांसाठी दाखवायची. धन्यवाद. 12 डिसेंबर नागपूरला तुम्ही जायचं असं ठरलं होतं, असं कळालं होतं सुरुवातीला अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला जाणार म्हणून. पण तो दौरा रद्द केला का? नाही रद्द 5व्या टप्प्यात घेऊ, नाही तर असं नाही वाचलेलं नाही तर हुकला असेल घेण्यात परत घेऊ, असं काही नाही. 1 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात येणार असं सांगितलंय आणि संपूर्ण नियोजन राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना सांगण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या 4थ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली आहे. तसेच पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा आहे आणि हा 4था दौरा आहे. या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्याला आता 1 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. विदर्भ आणि खानदेशातील गावांना या टप्प्यात मनोज जरांगे भेट देणार आहेत. या दौऱ्याला जालन्यातून सुरुवात होणार आहे. तर 5व्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील हे कोकण दौऱ्यावर असणार असल्याची महत्वाची माहिती सध्या समोर येते. या दरम्यान सरकारने जुनाट नेत्यांना रोखायला हवं असं म्हणत त्यांनी भुजबळांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला लगावलेला आहे. दरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावरती असणार आहे आणि जिल्ह्यात 3 सभा होणार आहेत. त्यांची सर्वात मोठी सभा ही वाडीपाटी या ठिकाणी होणार आहे. वाडीपाटी येथे तब्बल 111 एकर जागेत मनोज जरांगेंची सभा होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी कामाला सुरुवात केलेली आहे. सभेच्या ठिकाणचं भूमिपूजन देखील करण्यात आलेलं आहे. या सभेसाठी परिसरातील जवळपास 40 गावांमधनं निधीचं संकलन केलं जात आहे. 33 JCB आणि 16 ट्रॅक्टरद्वारे सभास्थळाच्या सफाईचं काम सुरू आहे. या सभेची जवळपास 5 लाखांच्या नियोजनाची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे आणि हे वक्तव्य करणारे आहेत हबप नामदेव महाराज रेंगे जामकर. तर नामदेव महाराज रेंगे यांनी या संबंधीचा एक खूप छान असा प्रसंग आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. नामदेव महाराज रेंगे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांच्या घरी एका इसमाने नवी कोरी 32 लाखाची टोयोटा इनोव्हा क्रेस्टा ही गाडी दारात आणून उभी केली होती. तर मंडळी, हे आहेत हबप नामदेव महाराज रेंगे जामकर. रेंगे महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांनी अंतरवाली सराटी येथून उपोषणाला सुरुवात करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे वक्तव्य काढलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कशा पद्धतीने आपल्या आयुष्यातला संघर्ष हा पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर त्यांना एक वेळ हे मोटरसायकलवरती, बाईकवरती, 2 व्हीलरवरती त्यांनी गावोगाव फिरून आपला संघर्ष सुरुवात केलेली होती आणि या संघर्षात त्यांना असंख्य त्यांचे मित्र भेटले, चाहते भेटले. ज्या वेळेस त्यांनी हा संघर्ष सुरू केला ती वेळ अत्यंत महत्त्वाची होती. त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा संघर्ष उभा केल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आपल्या आयुष्याला सुरुवात केली आणि या लढ्यामध्ये त्यांनी योगदान देण्याचं ठरवलं, त्यानंतर असंख्य गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील हे
शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांना तिथे 3-3.5-4 एकर अशी काही जमीन होती आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी त्यांच्या भाषणामधलं देखील सांगितलेलं आहे की आम्ही बीड जिल्ह्यातली लोक उदरनिर्वाहासाठी गोदावरीच्या पट्ट्यामध्ये, गोदावरीच्या खोऱ्यामध्ये जिथे मुबलक प्रमाणात पाणी आहे अशा ठिकाणी आलो. तर मग ते गोदावरीच्या खोऱ्यात आले आणि गोदावरीच्या खोऱ्यात गोदापट्ट्यात त्यांनी वास्तव्याला सुरुवात केली. महाकाळा या ठिकाणी त्यांनी कित्येक वर्ष वास्तव्य केलं. त्याचबरोबर त्यांचा सुरुवातीचा काळ हा अंबड तालुक्यात गेला, अंबड शहरात गेला. अंबड शहरामध्ये त्यांनी अक्षरशः हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं आणि तिथून पुढे त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. जेम्स लेन यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि मा जिजाऊंच्याबद्दल त्यांनी जे गैरउद्गार त्या पुस्तकांमधनं छापून काढलेले होते त्या संदर्भात त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलन प्रकरणी त्यांनी पुणे या ठिकाणी जाऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आणि या आंदोलनापासून त्यांनी एक मोठी जबाबदारी पेलायला सुरुवात केली. तर मंडळी, या आंदोलनाच्या दरम्यान ते काँग्रेस या पक्षामध्ये होते आणि काँग्रेसकडनं त्यांना तालुका प्रमुख म्हणून पद देण्यात आलेलं होतं. परंतु जेम्स लेनच्या प्रकरणात आणि मा जिजाऊंच्याबद्दल केलेल्या अपशब्दाच्या प्रकरणात काँग्रेस पार्टीने कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून माघार घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी शिवबा नावाची संस्था स्थापन केली. आणि या शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात एक संघटन उभं करण्याचं ठरवलं. हे संघटन उभं करत असताना आजूबाजूचे आपल्या अवतीभोवतीचे जे सवंगडी आहेत ते सवंगडी घेऊन त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली. साष्टपिंपळगाव येथे देखील त्यांनी आंदोलन केलं. आमरण उपोषणं त्यांची बरेच वर्ष चालत राहिली, पण त्या दरम्यान फार जास्त अट्रॅक्शन त्यांच्याकडे मीडियाने दिलं नाही. पण या दरम्यान त्यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. त्यांनी त्याबद्दल त्यांच्या भाषणांमधनं सांगितलेलं देखील आहे. त्यांनी आम्ही प्रवास कसं करायचो, एकमेकांच्या गाडीवर टू व्हीलरमध्ये बसून कसं जायचो, टू व्हीलरवरती प्रवास कसा केलेला आहे. अक्षरशः 400-500 किलोमीटर टू व्हीलरवर प्रवास करणारे मनोज जरांगे पाटील आज त्यांच्यासाठी लाखो कोट्यावधींच्या गाड्यांचा रांगाची रांगा लागलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीचं ज्या वेळेस टू व्हीलरवरती पेट्रोल टाकून फिरण्यासाठी देखील पैसे नसायचे अशा वेळेस त्यांनी हा लढा उभा केलेला. पण आताची परिस्थिती वेगळी आहे आणि याच परिस्थितीच्या बद्दल मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी आपली मागणी आहे. त्यानुसार सरकारने दुरुस्ती करावी. शासन निर्णयात दुरुस्ती होईपर्यंत उपोषण कायम राहील अशी भूमिका जालन्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यांचे 2 उपोषणं पार पडले आणि या दरम्यान सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं सरकारने मान्य केलं. राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना पुराव्यांच्या तपासणीअंती कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य करेल. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. यासाठी सरकारने नुकताच शासन निर्णय जारी पण केला होता. परंतु या शासन निर्णयातून सरकारने वंशावळीच्या पुराव्याची अट वगळून महाराष्ट्रातील सरसकट कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी खरं तर अनेक दशकांपूर्वीची आहे. परंतु हा प्रश्न अधिक तीव्र बनलेला आहे तो 2016 मध्ये मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात लाखोच्या संख्येने काढलेल्या मोर्चेच्या माध्यमातून. यानंतर तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि नोकरीसाठी 13% आरक्षण दिलं. परंतु 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे. परंतु यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून ही मागणी समोर आलेली आहे. ही मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. तर म्हणजे आपण बघूयात की कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट पद्धतीनं ज्यांना नको आहे त्यांच्या भूमिका काय आहे. तर कायद्यानुसार हे कितपत शक्य आहे हा प्रश्न सरकारसमोर आहे. शिवाय ओबीसी आणि कुणबी समाज संघटनांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवलेला आहे. तसंच या मागणीनंतर आता
मराठा आरक्षणाच्या संदर्भात इतरही काही प्रश्न उपस्थित होतात. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवंय का? म्हणजेच सरसकट मराठा समाजाला कुणबी होणं मान्य आहे का? तर कुणबी समाज आणि ओबीसी समाजाची याबाबत भूमिका काय आहे? तर मंडळी, राज्यभरात आंदोलन केलेल्या मराठा क्रांती मोर्चाला ही मागणी मान्य आहे का? आणि या मागणीमुळे मराठा आरक्षणाच्या मूळ मागणीवर किंवा प्रकरणावर काय परिणाम होऊ शकतो बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, सरकारचा नवीन जी आर आणि जरांगे पाटील यांची भूमिका. राज्य सरकारने 7 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाड्यातील मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्याचा नवीन शासन निर्णय जारी केलेला होता. आणि या शासन निर्णयानुसार मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राची मागणी केलेल्या व्यक्तींना निजामकालीन महसुली अभिलेखामध्ये शैक्षणिक अभिलेखात तसंच काही अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींना सादर केलेल्या पुराव्यांच्या काटेकोर तपासणी करून त्यांना मराठा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.